महागाई वाढलेली आहे, धानाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतकऱ्याचे कर्ज माफ होत नाही. अजूनपर्यंत यांनी केलेली घोषणा बोनसची रक्कमसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली नाही. लड़ाई ख़त्म कर दिए। बोले क्यों लड़ते हो यार, क्यों लड़ते हो? कांग्रेस के हो आ जाओ, भाजपा के हो आ जाओ, आप भी कांग्रेस के हो आ जाओ। नहीं आऊँगा तो फिर उनके पास दूसरे चमत्कारी हथियार हैं, तुरंत चमत्कार तो करते हैं। चमत्कार करते हैं वो बेचारा दौड़ के मोदी जी के पास, और जैसे आता है हाँ। इतनी चमत्कारिक वॉशिंग मशीन है, वो आदमी धुल के निर्मल साफ हो जाता है। जो 10 साल पहले पैदा हुआ अब कितना बड़ा हुआ? कितना बड़ा हुआ विकास, बताइए कितना बड़ा वो अभी दिख रहा है। जैसे कि शौचालय, घरकुल, धारा 370, राम मंदिर, किसान सम्मान निधि, और ऐसे कितने बताऊंगा मैं तो भी कम पड़ेंगे। महंगाई, बेरोजगारी ईव्हीएमचा डाऊट आहे. हां, जर ईव्हीएम जर हॅक झाली नाही मग तर नक्कीच मोदी गव्हर्नमेंट मध्ये आता जे झाले, आता नाही हेच म्हणतो ना, एवढे आता एअरपोर्ट्स आहे बरोबर. हो. एअरपोर्टचं नवीन- मग डायरेक्टली मग ठीक आहे. नाही एअरपोर्टचं नवीनीकरण फक्त मोदीजींनीच केलं. तर नवीनीकरण नका म्हणू ना, सर्वात मोठी गोष्ट आहे की ज्या काळात आले. अब आप पूछोगे कि खासदार कौन चाहिए हमको, तो हमको स्थानिक खासदार चाहिए गोंदिया भंडारी जिले का। सर्वात मोठी गोष्ट ही भैया आहे ना. को जहाँ तक मेरे ख्याल से नॉलेज नहीं है, भारत की पहली रेल भी मोदी जी के आने के बाद ही बिछी है। ओके. BSNL बेचे, एयरपोर्ट बेचे, अभी रेलवे में मेरे को बताए 15 लाख देने वाले थे, 2 करोड़ नौकरियां देने वाले थे, उसका क्या हो गया? और रोड रास्ते तो कोई भी बनाता है। टायर है जो घिस चुका है, इसके अलावा और कोई बात जब विधानसभा अध्यक्ष नाना भाऊ थे तो ओबीसी का ठहराव भी नाना भाऊ के लिए पहला पूरे देश का पहला ऐसा विधानसभा अध्यक्ष है कि उन्होंने ओबीसी का आरक्षण का जनगणने का उन्होंने ठहराव लिया और खुद ने पारित किया। केंद्र में भेजने के बाद ओबीसी पे अन्याय किया गया। तो गड्ढा आता भरणं चालू आहे म्हणजे ओबीसींना घेणं चालू आहे आता. गड्ढा भरना चालू है कि ओबीसी ना गड्ढा भरना चालू है? नाही, अच्छा, कर्नाटक में तो वो रेवंत रेड्डी ने राजीनामा देना चाहिए, वहाँ चुन के आए तो वहाँ उनकी सरकार बनी, तो वो ये स्टेट नहीं है, केरल में उनकी गवर्नमेंट नहीं है। राहुल जी केरल से चुन के आए, वहाँ से राजीनामा देना चाहिए ना। हाँ, तब चुन के वो ईवीएम नहीं थी क्या? शिक्षक भरतीमध्ये सुद्धा ओबीसीच्या जागा एक्सेस दाखवण्यात आले होतं. नाही आहे. अच्छी आयडिया नाही आहे. नमस्कार, मी संघर्ष उकरे आणि आपण पाहतात झकास मराठी. संपूर्ण देशभर आता लोकसभा निवडणुकीचे वारे तापले आहेत. महाराष्ट्रातील गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्र हा बहुचर्चित असा लोकसभा क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रातून खासदार प्रफुल्लभाई पटेल येतात. ह्या क्षेत्राचा फार मोठा इतिहास आहे. नानाभाऊ पटोले या क्षेत्रातून येतात. ह्या वर्षी 2024च्या लोकसभेला कोण येथील खासदार बनतो हा फार महत्त्वाचा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात येत आहेत. आपण सर्वसामान्य लोकांच्या मनात काय आहे ह्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते काय विचार करतात आणि ह्या वर्षी कोणकोणत्या मुद्द्यांवर ते आपला ओट टाकतील, या सगळे प्रश्न आपण सर्वसामान्य लोकांशी जाणून घेणार आहोत. आज आम्ही आहोत गोंदिया जिल्हा परिषदेच्या कॅन्टीनमध्ये आणि त्या कॅन्टीनमध्ये काही लोक या ठिकाणी बसून चहाचा आस्वाद घेत आहेत. आपण त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. आमच्यासोबत आहेत दादा, काय नाव आहे तुमचं? पंकज उईके. लोकसभेच्या निवडणुका आहेत, माहिती आहे तुम्हाला? काय मुद्दे राहतील ह्या वर्षी लोकसभेला? लोकसभा मुद्दा ऐसा रहेगा, देखो भारत देश में जो प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी, उनके पार्टी से अगर मैं भी लड़ लूँगा तो जीत जाऊँगा। वैसे उस लायक उनने काम करके रखे मोदी जी ने, जैसे कि तुमको भी वो घरकुल योजना हो गई, हाँ, और बहुत से मुद्दे हैं उसमें, और बाकी तो मैं ज़्यादा बोल नहीं पाऊँगा. मुद्दे आहेत. कोणकोणत्या मुद्द्यांवर निवडणुका होतील? घरकुल योजना, आणखी कोणती योजना दिली? घरकुल योजना है. हां, बोलिए ना, पकडे मत बोलिए. काय सांगाल मिथून, कशा प्रकारे ही यावर्षीची लोकसभा निवडणूक होईल? या वर्षाची लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडीच्या बाजूने होईल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. कारण नरेंद्र मोदीजींनी जो जनतेला फसवण्याचं काम या महाराष्ट्रात आणि देशामध्ये केलेलं आहे, त्याच्या विरोधामध्ये जनतेमध्ये जो रोष आहे तो आता ह्या मतदानाच्या माध्यमातून निघणार आहे. हे तर म्हणतात की मोदीजीनं खूप विकास कामं केले आणि त्यामुळे ते हे सुद्धा जर उभे झाले तर या वर्षी गोंदिया भंडारा निवडणूक जिंकतील.
त्यांनी सांगितलेला जो घरकुलचा मुद्दा आहे, घरकुल गोरगरीब जनतेला घरकुल देऊन गोरगरिबाकडून पैसे लुटण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे. बरं. 1,38,000ची घरकुलची स्कीम देतात. 1,38,000मध्ये 10x10ची खोली बनवणे सुद्धा शक्य नाही. आणि त्या 1,38,000मधून 70,000 तर टॅक्सच्या स्वरूपात वसूलतात. जे 2014ला 190 रुपयाची सिमेंटची बोरी होती, तिचे आज रेट 320 रुपये आहेत. 64-65 रुपये लिटर पेट्रोल होता, त्याचे रेट आज 107 रुपये आहेत. म्हणजे एकूण महागाई, बेरोजगारी हे महाविकास आघाडीचे यावर्षी लोकसभेचे मुद्दे राहतील. हो, यावेळी त्यांनी बोललेला एकही शब्द पाळलेला नाही. कोण राहील तुमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार? आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार नानाभाऊ पटोले जे ठरवतील त्या उमेदवाराला महाविकास आघाडीमधून निवडून देण्याचं काम आपलं राहील. त्यांनी जी बेरोजगारी आणि महागाई वाढवलेली आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झालेले आहे. बरं. खूप मोठे प्रश्न आहेत. 2 करोड रोजगार देणार होते, 2 करोड रोजगार त्यांनी दिलेले नाही. आणि आता इलेक्ट्रो बँडचा जो तुम्हाला माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे, जो स्टेट बँकेने जाहीर केलेला आहे, तुम मुझे चंदा दो भाई तुम्ही धंदा दूंगा, ह्या प्रकारचा जो कारनामे नरेंद्र मोदीने केलेले आहेत, हे जनतेसमोर उघड झालेले आहेत. आणि त्यांनी काहीच काम केलेलं नाही. ते फक्त जाहिरातीवर पैसे खर्च करण्याचं काम करतात, पण सर्वसामान्य लोकांचे काम करत नाही. आज 7 पटीनं खताचे रेट वाढलेले आहेत, पण धानाचे रेट किंवा शेतकरी जे उत्पन्न करतात त्याचे रेट वाढलेले नाहीत ना. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता येणाऱ्या दिवसात त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी महायुतीचा उमेदवार कोणी असेल त्याच्या मोठ्या फरकाने पराभव होणार आहे. आणि महाविकास आघाडीचा उमेदवार नानाभाऊ पटोले जे देतील तो मोठ्या फरकाने निवडून येणार आहे. बरं. हे म्हणत आहेत की महागाई, बेरोजगारी यावर्षी लोकसभेचे मुद्दे राहतील. काय नाव आहे आपलं आणि काय आपण मत प्रकट कराल आपले? अर्जुन नागपुरे, महामंत्री भारतीय जनता पार्टी गोंदिया ग्रामीण. जसे हे आमचे मित्र सांगत आहे की महागाई आणि हे या विषयावर का नाही सांगत की एवढा मोठा क्रांतिकारी निर्णय लोकांना घरकुल देण्याचा संपूर्ण भारतवर्षात केलेला आहे मोदीजींनी. आतापर्यंत यांनी का नाही केला? त्यांनी पण तर दिली. मी पण होतो ना काँग्रेसमध्ये, मी पण काँग्रेसमध्ये होतो. त्यांची ही कारकिर्दी बघितलेली आहे. याच्या उलट महिलांना आता प्रोत्साहन देण्यासाठी एवढे उपक्रम सुरू आहेत. दुसरा, आता दळणवळणचे जे साधन उपलब्ध होत आहे, रस्ते विकास हे, याच्यामुळे एवढा रोजगार उत्पन्न झालेला आहे, यांना कळून नाही राहिला. कारण सरळ सर्वांना नोकरी देणं हे संभव नाही आहे, पण रोजगार कुठं ना कुठं उत्पन्न होत आहे हे सुद्धा आपल्याला गृहीत धरणे अपेक्षित आहे. दुसरा 370 जो क्रांतिकारी धारा 370चा जो निर्णय घेतलेला आहे मोदीजींनी, हाही त्यांच्या बाजूने जाणार आहेत. आणि असे खूप सारे निर्णय आहेत जे आता त्यांच्याबद्दल ह्या निवडणुकामध्ये समोर येतील. आणि नक्की भाजप गोंदिया भंडारा मतदारसंघातून निघून येणार हे आमची खात्री आहे. पण हे धारा 370, राम मंदिर, हे जे झाले संपूर्ण देशाचे मुद्दे. गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रात खासदार सुनील मेंढे काय कामं केली यांनी 5 वर्षात? खासदार मेंढे साहेबांनी खूप काही कामं केले. जेवढा संपर्क एक खासदार म्हणून त्यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्यात गावागावात जाऊन भेटीगाठी आणि असे काही खूप सारे हे आहेत प्रश्न त्यांना सोडवण्याच्या प्रयत्न आम्ही चर्चा करतो. ते म्हणतात की 4 वर्ष ते आलेच नाही. 2 वर्ष कोरोना होता, त्यामध्येही जेवढा ते फिरले लोकांमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दुसरा मला तर कोणी दिसून नाही राहिलं. म्हणजे आता गोंदिया भंडाऱ्यात काही समस्याच नाही आहेत? नाही, समस्या खूप आहेत ना. समस्या आहे, समस्याचं समाधान सुद्धा आहे. बरं. दर दिवशी नवीन समस्या उद्भवते, त्याचं समाधानही काढून काढतात. चहा आली, आता चहा घ्या, चहाचा आस्वाद घ्या. आपण म्हणता की सुनील मेंढे यांनी मस्त योजना राबवल्या आणि प्रत्येक गावात जाऊन त्यांनी जमिनी स्तरावर जाऊन काम केला. मग जेव्हा सुनील मेंढे यांनी कामं केला भरपूर, मग आता परिणय फुके का दावेदारी करत आहेत? ते दावेदारी करणं म्हणजे भाग नाही का? मी करू शकतो, उद्या आजही करू शकतो मी ही दावेदारी. पण आता ते निर्णय घेणं हे पक्षाच्या. तुमच्या मनात म्हणजे तुम्ही आता भाजपचे महामंत्री आहात, कोण खासदार हवाय किंवा कोणाची सगळ्यात जास्त पसंती आहे खासदार म्हणून ह्या वर्षी? सुनील भाऊ मेंढेची. पुन्हा सुनील मेंढे रिपीट पाहिजे. दादा हे म्हणत आहेत की संपूर्ण गावागावात जाऊन सुनील मेंढे यांनी कामं केलं. आजपर्यंत एकही खासदारांनी एवढं फिरून कामं नाही केलं, तेवढं त्यांनी कामं केलं. काय मत आहे आपलं?
आपण पाहिले ते कामं जे मेंढेजीने केले ते? मी गोंदिया भंडारा जिल्ह्यात एवढं फिरलो, पण खूप लोकांकडून ऐकलं की खासदार सुनील मेंढे निष्क्रिय खासदार म्हणून आतापर्यंत गोंदिया भंडारा जिल्ह्यात पाहिले गेले. आणि कामाचा विषय म्हटलं तर आता खासदार साहेबांचे काम कुठंच दिसले नाही. जे पार्टीचे लोकांना दिसले असतील, पण आम्ही एक जनरल लोक म्हणून खासदार साहेबांचे काम बघितले नाही. आणि राहिला सरकारचा प्रश्न, आता सध्याच भारत सरकारने प्रत्येक राशन कोट्यामध्ये साडी वाटप केली. त्या साड्या कोणाला फाटल्या भेटल्या तर कोणाला लहान भेटल्या. म्हणजे अशी गरिबीची थट्टा हे भाजप सरकारने उडवली आहे. आणि तुम्हाला लक्षात असेल की भाजप लोकशाहीला कशी कशी संपवत आहे. आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीत भारतीय जनता पार्टीने इकडे महागाई वाढवली आहे, इकडे सिलेंडरचे रेट वाढले आहेत, सगळ्या गोष्टीचे रेट वाढले. त्याच्यामुळे पब्लिक आता त्रस्त आहे, फक्त इलेक्शनची वाट बघत आहे. आणि आदरणीय नानाभाऊ पटोलेजी यांच्या नेतृत्वात आपल्या काँग्रेसचा उमेदवार इथे आता काही लोकांची पसंती कोणाला आहे? महाविकास आघाडीकडून कोण उभा व्हायला पाहिजे लोक म्हणतात? तुमची पसंती काय? माझी तर पहिली पसंती नानाभाऊ पटोलेजी आहे. बरं. पण ते काही आदेश करतील आणि कुठला उमेदवार देतील. आणि आम्ही आमचा मैदान हे एकदम सज्ज आहे. आमच्या बूथ कमिट्यापासून जिल्ह्यात पूर्ण तयार झालेले आहे. खासदार इथून जाईल 101%. हे म्हणतात काँग्रेसच्या या ठिकाणी खासदार जाईल, आणि तुम्ही म्हणता की अब की बार 400 पार. 50 मोजके काँग्रेसचे ग्रामपंचायतचे सदस्य मोजून सांगतील. 50, जास्त नाही. त्याच्यानंतर मी सांगतो. आणि ग्राउंड रिॲलिटी जे आहे ते बघणेसुद्धा त्यांनीही काळाची गरज आहे. आणि रिझल्ट काय येईल ते आता समोर येईल. आजपासून 1 महिना आहे. मग हे म्हणतात की सुनील मेंढे निष्क्रिय खासदार आहेत. आता ते सांगतील, आता जनता सांगतील ना. आता हा निर्णय मी नाही सांगू शकत. पण एक कार्यकर्त्याच्या नात्याने जेवढी भेटीगाठी त्यांनी लोकांची समस्या सोडवण्यासाठी सुनील मेंढे साहेबांनी घेतली ते म्हणजे काबिल तारीफ आहे. बरं. आणखी आमच्यासोबत काही ह्या ठिकाणी नागरिक आहेत. काकाजी, काय नाव आहे तुमचं? देवीलाल सुलाके. कुठून आहात आपण? ग्रामपंचायत मुंडीपारवरून आहात. सामाजिक कार्यकर्ता. सरपंच. कोणत्या पक्षाशी तर निगडीत नाही ना आपण? तर सरपंच आहेत गावचे. सरपंचांचे पती SP. अच्छा, तर माझं म्हणणं असं होतं की लोकसभाच्या निवडणुका आता लागल्या आहेत. 19 एप्रिलला गोंदिया भंडाराची निवडणूक होईल. काय पसंती आहे लोकांची? कोणाला यावर्षी खासदार बनवण्याची लोकांची इच्छा आहे? तुम्ही गावातून येतात, गावचे सरपंच आहात, काय म्हणतात लोक? सबसे पहले तो खासदार की टिकट फाइनल हो जाए कि किसको मिल रही है. हाँ, ये अभी तक जनता को पता नहीं है. लोगों के बीच में तो रहता है ना नाम कि ये बनना चाहिए, वो बनना चाहिए. बनना चाहिए. मैं कहना चाहूँगा कि बीजेपी बनेगी. अब बीजेपी में किसको टिकट मिल रही है? सुनील मेंढे को मिल रही है क्या फूके जी को मिल रही है? ये पहला प्रश्न है. दोनों में फाइट है. भी बीजेपी में फाइट है, फूके जी और मेंढे जी. कैसा है, मेरा जो एरिया है उसमें 99% बीजेपी को मतदान जाएगा. आपके एरिया में? मेरे एरिया में. क्यों? मेरा पिंड के पार जिला परिषद क्षेत्र आता है कि मेरे एरिया में इतना विकास हुआ है जो अभी तक नहीं हुआ था. खासदार के माध्यम से? खासदार के माध्यम से, आमदार के माध्यम से, मोदी जी के माध्यम से, मतलब बीजेपी के माध्यम से मेरे यहाँ बहुत ज़्यादा विकास हुआ है. जैसे कि घरकुल का विकास हुआ है. मनरेगा में मजदूरों को पूरे 90 दिन रोजगार मिल रहा है. पहले महीना 1.5 महीना काम चलते था. आज मेरे यहाँ 6-6, 5-5 महीने से अभी काम चालू है मनरेगा का. तो ये काम कैसा है, काम की गति बढ़ रही है मेरे यहाँ पर. बाकी जगह में क्या हो रहा है मेरे को नहीं मालूम. मैं अपने क्षेत्र का आपको लोकेशन दे रहा हूँ. यहाँ से बीजेपी का खासदार इस बार चुन के जाएगा. चाहे टिकट पे सुनील मेंढे को मिले या फूके जी को मिले, हम पक्ष के साथ हैं. बरं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मागे एक वक्तव्य आलं होतं की ह्या गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रातून स्वतः मोदीजी जरी निवडणूक लढले तर ते हारतील. अभी तो नाना भाऊ को मालूम चलेगा ना. नाना भाऊ ने खुद ने लड़ना चाहिए. अभी उनको उनकी जगह सब दिखाने के लिए तैयार बैठे हैं. 9 साल वो भी छोड़ के भागे हैं. जनता उसका भी जवाब देगी. कि बीच में आपने जनता के विश्वास को किस प्रकार तोड़ा, इसका भी जवाब जनता ही देगी.
तुम्ही म्हणतात की दूसरा गोंदिया का जो संगठन है, जो गोपालदास जी अग्रवाल साहब के माध्यम से भारतीय जनता पार्टी की ओर से काम कर रहा है, और संपूर्ण भारतीय जनता पार्टी का संगठन जो गोंदिया में काम कर रहा है, सारे धड़े एक होके जब काम करके अभी दिखाएंगे तो नाना भाऊ को भी नाना भाऊ की जगह दिखाएंगे। ये भी कहीं उनसे छुपा नहीं है, और वो प्रश्न जितने जल्दी सामने आएंगे उम्मीदवार, उतने जल्दी सारी स्थितियाँ स्पष्ट होने लगेगी। हे तर चॅलेंज करतात की नाना भाऊंनी मैदानात यावा. नाना भाऊ हे जनप्रतिनिधी बहुत आहेत. दूर की बडी आहे. नाना भाऊ हे जनप्रतिनिधी आहेत. शेवटी सगळ्या पक्षांचे लोक नाना भाऊकडे जातात आणि त्यांची मदत नाना भाऊ नेहमी करत असतात. एवढा चांगला नेतृत्व नाना भाऊ पटोलेजी आहे, आणि नाना भाऊ पटोलेजीच्या नेतृत्वात इथे उमेदवार पण निवडून येणार आहे. बरं. हे म्हणत आहेत की गोंदिया भंडाऱ्यातून ह्या वर्षी भाजपचाच उमेदवार निवडून जाईल. ते म्हणत आहेत की खूप विकास झाला. हे म्हणत आहेत की यांनी घरकुलच्या यांनी प्रश्न मांडला की लोकांना घरकुल मिळालं. मग तुम्ही महाविकास आघाडीवाले कसे कॉन्फिडंट आहात की तुम्ही महाविकास आघाडीच्या ह्या ठिकाणी उमेदवार निवडून पाठवाल? जनतेच्या मनामध्ये महाविकास आघाडीबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे, आणि भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये कुठलाच काम केलेलं नाही. खासदार प्रफुल्ल पटेल येतात, ते सुद्धा आता महायुतीला जॉईन झाले. ते कुठेही जॉईन होत, पण ज्या प्रकारे नानाभाऊ पटोले हे जनसामान्यात राहून जनसामान्यासाठी लढा देत असतात आणि जनसामान्याचे काम जेवढ्या ताकदीने करतात तेपर्यंत ते काम अजूनपर्यंत कुठल्याच नेत्याने या ठिकाणी केलेले नाहीत. आणि हे फक्त सांगतात की आम्ही विकास केला. याने फक्त विकासाच्या नावावर सर्वसामान्यांच्या हातामध्ये यांनी टीकाच दिला आणि स्वतःचा विकास करून घेतला, सर्वसामान्य जनतेचा विकास करून घेतलेला नाही. जर त्यांनी विकास केलेला असेल तर 4 वर्षामध्ये एखाद मोठा प्रोजेक्ट यांनी दाखवावा. भेलसारखा प्रोजेक्ट येथून जेव्हा पडून गेला त्यावेळेस खासदार का चूप होते? तुम्हाला आमच्या अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील झाशीनगरची समस्या 1996 पासून प्रलंबित आहे, त्याच्याकडे का लक्ष दिला नाही? नवेगाव बांध फिडरच्या 32 गावांना पाणी मिळालं नाही, त्याच्याकडे लक्ष का दिला नाही? गोरेगावच्या MIDCमध्ये आज अजूनपर्यंत चांगले मोठे उद्योग आलेले नाहीत, गोंदियाला मोठे उद्योग आलेले नाहीत. काय त्यांनी कोणता विकास केला त्यांनी दाखवावा. आणि घरकुलचा जो मुद्दा सांगतात, हर घर नल देंगे, घरकुल देंगे, उज्ज्वलाच्या गॅस देऊन त्यांनी हजारो कुटुंबांना फक्त उज्ज्वलाच्या गॅस 100 रुपयामध्ये दिला. आज ते सिलेंडर भरू शकत नाही. 450चा सिलेंडर 1250 रुपये झालेला आहे. घरकुलाच्या नावावरती 1,38,000 रुपये देऊन ते सर्वसामान्य शेतकरी आणि गरजू लोकांना कर्जबाजारी करण्याचं काम करत हे सरकार आहे. त्यांच्याकडून टॅक्सच्या रूपात ते 70,000 वापस घेतातच. म्हणून सरकार हे म्हणजे सर्वसामान्य जनता हे कर्जबाजारी झाली आणि त्रस्त झालेली आहे. धानाचे रेट 2016ला 1600 रुपये होते, आज 2150 रुपये रेट आहेत, म्हणजे 550 रुपये वाढले. त्याच्या तुलनेत खतांचे रेट हे 7 पटींना वाढले. 450ची ती जी DAPची बॅग होती ती आज 2800 रुपये झालेली आहे. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहीत आहे. त्यांना भाव मिळत नाही, त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर आणि माझ्यासारखे युवक वर्ग हे त्रस्त झालेले आहेत. कारण का यांच्या काळामध्ये कुठलाच रोजगार नाही, महागाई वाढलेली आहे, धानाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतकऱ्याचे कर्ज माफ होत नाही. अजूनपर्यंत यांनी केलेली घोषणा बोनसची रक्कमसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली नाही. 7 तारखेला वित्तमंत्री अजित पवार सांगत होते की संध्याकाळपर्यंत पैसे जमा होणार आहेत अर्जुनीच्या सभेमध्ये, पण अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. आदिवासी सोसायट्यांचे जानेवारी महिन्यापासूनचे विकलेल्या धानाचे सुद्धा पैसे आलेले नाहीत. आणि जाहिरात बाजीवर यांच्याकडे पैसे खर्च करण्यासाठी पैसे आहेत आणि शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत नाही. हे फक्त हवेत बोलण्याचं काम करतात आणि विकास केलं म्हणून सांगतात आणि आमच्या सर्वसामान्यांच्या जनतेच्या हातामध्ये टीकाच देण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि हे सांगतात की रोजगार हमीचे काम सुरू आहेत. रोजगार हमीचा ॲक्ट आहे, तो द्यायच लागते. जर एखाद्यानं नमुना 8 भरला ना, जर त्यांना 30 दिवसाच्या आत काम दिला नाही तर बेरोजगारी भत्ता द्यावा लागते. हा ॲक्ट आहे, त्याच्यामुळे रोजगार हमीचे काम येतं. हे काही ते सरकार नाही, ते ग्रामपंचायतचा अधिकार आहे, तर त्या सरकारचा विषयच येत नाही. आणि रोजगार हमीचे काम दिलं काय मोठं घरकुल दिलं म्हणून सांगतात. तर अजूनपर्यंत तुम्ही फिरून पहा, गोंदिया जिल्ह्यामध्ये दिलेल्या घरकुलांचे प्लास्टर होण्यात आहेत, किती घरकुलांचे स्लॅब होण्यास आहेत. फक्त ते घरकुल दिल्याचं नाव करतात, पण हर घर जल नाही गेला, हर घर विद्युत नाही गेलेले आहे. आज विद्युतचे रेट पहा, आधी 3 महिने बिल नव्हता भरला तरी विद्युत काटत नव्हते. आज तुम्ही 1 दिवस लेट केला तर विद्युत काटण्याचे काम यातून करत आहेत. बरं सांगा, महागाई वाढली म्हणत आहेत, शेतकऱ्यांच्या जो खताची किंमत होती त्या आधी फार कमी होती, आता कितीतरी पर्सेंटेजनी वाढली आहे, बेरोजगारी आहे, सगळ्या समस्यांनी मांडल्या. मी स्वतः कास्तकार आहे. DAPची रेट वाढले ना, खताचे रेट वाढले, त्याच्यावर सबसिडीसुद्धा आहे. त्याच्यावर शासनाने सबसिडीसुद्धा दिलेली आहे. किती सबसिडी आहे? अरे कास्तकाराला परवडते म्हणून कास्तकारी करून राहिला का नाही?
आता यांनी सांगितलं की आपण बोनसच्या हे मिळालं नाही, बोनस आतापर्यंत भेटला नाही. बोनस अभी तक मिला नहीं। बोनस इनके कार्यकाल से काश्तकार को समाधान है कि 20,000 रुपये बोनस उसको 1.5 हेक्टेयर का मिलने वाला है। आज नहीं आएगा, कल आएगा। लेकिन इनके जैसी जो 50,000 रुपये उद्धव ठाकरे ने घोषणा किया था कि जे नियमित भरणारे जे कास्तकार आहेत त्यांना हे प्रोत्साहन राशि परत करण्यात येईल, वो आज तक के वापस नहीं हुई। बरं, आणि सिलेंडरचे रेट? सिलेंडर के रेट अगर परवड़ते नहीं तो आप एक आधी गैस एजेंसी में जाओ, जितने कनेक्शन वहाँ पे वाटप है वो लोग नियमित गैस का वाटप तो लोकांच्या वापर नाईलाज आहे, आता भरावाच लागतो। ऐसा अगर रहता तो लोग निकाल के बाहर फेंक देते ना, वही लकड़ी के चूल्हे वापरते ना। कित्येक असे उज्ज्वला गॅस धारक आहेत की जे अजूनपर्यंत हंडा भरत नाहीत, त्यांनी माझ्यासोबत यावे, मी त्यांना घरोघरी नेऊन दाखवतो की इथे घरी भरलेले नाही आहेत। मैं भी दिखा देता हूँ, वही लाभार्थी बोलेगा कि मोदी जी का धन्यवाद करते हुए हजारों लाखों लोगों के संपर्क में हम लोग आए हैं। हम लोगों ने लोगों से संपर्क किया कि धन्यवाद मोदी जी, लोगों ने मोदी जी का धन्यवाद किया है कि आपने हमारे को विविध प्रकार की योजनाओं का लाभ दिया। आज विश्वकर्मा योजना के माध्यम से 18,25,00,000 रुपए का वाटप गोंदिया तालुके में होने वाला है। किसको? सर्वसाधारण जे लोग आहेत त्यांना। वो विश्वकर्मा का जो वाटप कर रहे तो मुफ्त थोड़ी दे रहे, उस पर तो 5% ब्याज ले रहे, फुकट थोड़ी दे रहे हैं। 1,06,000 रुपये अगर वो वापस कर रहा है तो उसको 15,000 और 7,500 रुपये प्रोत्साहन जो उसकी बुढ़ित मजूरी और इसके है उसके रूप में उसको वापस भी किए जा रहे हैं। भाई वो सरकार ने जो काम नहीं किए, वो जो उनका विकास नहीं किया, उनको छुपाने के लिए विश्वकर्मा और साड़ियाँ बांट के वो लोगों के दिल जीतने का काम कर रहे हैं। लेकिन जनता उतनी होशियार है, उनको पता है कि आप उनको साड़ियाँ दो या कुछ भी दो, लेकिन उनका ठहरा हुआ है कि महाविकास आघाड़ी तो महाविकास आघाड़ी। महाविनाश नाम पहले से ही है, जिसका महाविनाश आघाड़ी, जिसका नाम पहले से ही महाविनाश हो चुका है। रही सही कसर 19 तारीख को जवाब देगी और उसका रिजल्ट आपको 6 जून को मिल जाएगा। 4 जून को रिजल्ट मिलेगा, तब गोंदिया भंडारा का खासदार महाविकास आघाड़ी होंगे, इतना पक्का है। महाविकास आघाडीचाच खासदार होणार आहे इथे। महाविकास आघाडी म्हणजे इथे काँग्रेसची जागा आहे, इंडिया आघाडी। कोणत्या पक्षाचा उमेदवार होईल खासदार इथून? कांग्रेस। आप भाई लोग तब से बोल रहे हैं, आप बोल रहे हो कांग्रेस होगी, बीजेपी होगी। मुझे लगता है कि ये सवाल भी निरर्थक है और उस पर डिस्कस करना भी निरर्थक है। क्यों? एक मोदी जी इसलिए मुझे अच्छे लगते हैं, आज तक ऐसा प्रधानमंत्री हुआ नहीं और आगे कोई होगा भी नहीं। तो उनके जैसे कैसे होगा? तो दूसरा एकदम होगा। चमत्कारी और अतुलनीय पुरुष है। आप कांग्रेस की टिकट मांगो, जीतो हारो, इससे कोई फर्क, और इतने दयालु है, अगर आप कांग्रेस से बीजेपी में जाते हो तुरंत अपना लेते हैं। तो मतलब क्या है आपको कांग्रेस से लड़ने में, बीजेपी से लड़ने में? जाना तो आपको एक समुद्र में ही है, तो आप नदियों के रूप में इधर ये नदी वो नदी करके क्या मतलब है? बरं बरं, नाही, विस्तारित सांगा, आपण फार सुंदर बोलले। विस्तारित मतलब ऐसा है भैया, ठीक है आप मेहनत कर रहे हो, ये कर रहे हो, आप बात कर रहे हो, आधे घंटे से चर्चा कर रहे हो, कौन होगा, बीजेपी का कि कांग्रेस का? ठीक है, लेकिन मोदी जी इतने अच्छे प्रधानमंत्री है, दयालु है। आप देखिए देश में मोदी जी के आने के पहले लोग लड़ाई करते थे, मैं कांग्रेस का, मैं बीजेपी का, उन्होंने लड़ाई खत्म कर दी है। बोले क्यों लड़ते हो यार, क्यों लड़ते हो? कांग्रेस के हो आ जाओ, भाजपा के हो आ जाओ, आप भी कांग्रेस के हो आ जाओ। नहीं आऊँगा तो फिर उनके पास दूसरे चमत्कारी हथियार है, तुरंत चमत्कार तो चमत्कार करते हैं वो बेचारा दौड़ के मोदी जी के पास, और जैसे आता है इतनी चमत्कारिक वॉशिंग मशीन है, वो आदमी धुल के निर्मल साफ हो जाता है। तो मुझे लगता है कि पब्लिक का ये जो आधा घंटे का समय है वो हम लोग निरर्थक और फालतू में चर्चा कर रहे हैं कि किसका होगा, कौन होगा, क्या होगा, कैसा होगा। आएगा तो मोदी। चमत्कारी पुरुष चमत्कारी पुरुष आहेत मोदीजी। कोणी भ्रष्टाचार केला त्याच्यावर टीका करतात आणि एवढे दयालू आहेत की मग त्याला आपल्या जवळ घेऊन घेतात। अगर आरोप लगाना बहुत आसान है, चाहे आप सार्थक आरोप लगाओ या निरर्थक आरोप लगाओ। नाही पण हे तर पाहतात ना लोक। काय पाहून राहिले? अशोक चव्हाणांनी आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव अरे होतं। कुठं आहे? अजित पवार 70,000 कोटीचा घोटाळा आतापर्यंत होता। अच्छा, अजित पवार ने 70,000 करोड़ का घोटाला तब तक स्वच्छ छवि थे अशोक चौहान जी, छोड़ के गए तो उन्हीं के लिए खराब हो गए। तो ये नाना पटोले जी क्या थे जो 9 साल पहले भाजपा में आए थे? नाना पटोले ने इनका खुद का कॉलेज भी नहीं है। कांग्रेस, नाना पटोले ने कांग्रेस
यहाँ पे लाया था। बीजेपी भी है गोंदिया भंडारा जिले में बीजेपी का जो प्रचार किया वो नाना पटोले ने किया, और नाना पटोले जब अब कांग्रेस में है तो कांग्रेस का ही उम्मीदवार चुन के आएंगे। और भाई साहब ने बिल्कुल सही बोला कि वो बीजेपी छोड़ के कांग्रेस में आएगा, उनका क्या है? तो वो भी एक अच्छा विषय है कि हो सकता है कि फिर से बीजेपी कोई चमत्कारी कोई ऐसी कोई यंत्र पीछे लग जाए, फिर से वो कांग्रेस छोड़ के बीजेपी में आ जाए। आम्ही अजून खासदार पाहिले ना आमच्या केसरीमध्ये। मैंने बोला काय म्हटलं? गोंदिया जिल्ह्याचा शेवटचा टोक केसरी, मी केसरीला राहतो, खासदार पाहिलेला नाही 5 वर्षात। मी माझ्या मुलाखतीमध्ये तुमच्या टीव्हीला सांगितलं होतं की मी 4 वर्षात सुनील मेंढे यांचं नाव ऐकलं होतं पण पाहिलं नव्हतो। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून मी येतो, त्यांचं नाव कधी बघितलंच नाही। आणि मी तर सोडा, आता हे सर्वसामान्य जनता आहे की सोड, यांना विचारा अर्जुन कधी नाही आला। अर्जुनी मोरगाव में आज तक सुनील मेंढे आए नहीं। तो बोल रहे कि आज तक कोई नहीं घुमा इतना मैं घुमा। कौन मेंढे आए जी नहीं? खासदार को देखे नहीं हमने 5 साल में, नहीं देखे। नहीं देखे। आता फक्त चुनाव येत आहे म्हणून आला 1-2 वेळेस अर्जुनीला, केसरी तर अजून पाहिलं नाही। मग यावर्षी कोणाला निवडून द्याल? महाविकास आघाडीचा उमेदवार सांगा। अब तो लोक म्हणत आहेत रिजल्ट दिखेगा भाई, रिजल्ट दिखेगा। रिजल्ट दिखेगा। मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचाए। कदर कर खुदाया, मैंने तुझे खुदा है बनाया, वरना कौन पूछता था तुझे मेरी बंदगी से पहले। और तुम जो चाहो तो हालात भी बदल सकते हैं, तुम जो चाहो तो हालात भी बदल सकते हैं। और झील के मेरे आंसू भी तुम्हारी आंखों से निकल सकते हैं। तुम ना ठहरे ही रहना झील के पानी की तरह, दरिया जो बनो तो दूर तक निकल सकते हैं। ये मेरी सलाह है कि समय के साथ में चलो और समय के साथ में निर्णय लेना सीखो। आणखी काय आमच्यासोबत लोक आहेत। दादा काय नाव आहे तुमचं? ॲडव्होकेट सुमित कुमार रामरामे, कुठे प्रॅक्टिस करता? मी नागपूर हायकोर्टला। नागपूर हायकोर्टला प्रॅक्टिस करता। तर आम्ही आता ह्या ठिकाणी जिल्हा परिषदेला बसलो आहोत आणि चर्चा करतात की ह्या वर्षी कोण खासदार होईल, कोणत्या पक्षाचं दावेदारी असेल, कोणता पक्ष मजबूत आहे। आपण ॲडव्होकेट आहात, सुशिक्षित आहात आणि आपण हजारो लोक आपल्याकडे दर दिवशी येतात। काय मुद्दे राहतील यावर्षी लोकसभेचे? लोकसभेचे मुद्दे तर खूप सारे आहेत, पण कसं आहे की आपण म्हणजे EVM जो आहे हा EVM खरोखर म्हणजे हॅक आता सुप्रीम कोर्टाचे लॉयर्स वगैरे पण जे आहेत ते सर्व यावरती म्हणजे दिल्लीमध्ये एवढं आंदोलन करत आहेत। तर EVM जर बरोबर असलं तर काँग्रेसची नक्की सत्ता येऊ शकेल। आता मी काही काँग्रेसी किंवा भाजपाच्या व्यक्ती नाही आहे, मी सुशिक्षित व्यक्ती आहे, वकील आहे। तर सांगण्यात तात्पर्य हेच आहे की ज्या हिशेबाने हे लोक दावा करतात की 400 पार, अब की बार 400 पार है ना, तर जर EVM प्रॉपरली चाललं तर ते 40च्या पारही येणार की नाही ह्याची काही म्हणजे भाजपवाले। आणि गोंदिया भंडारा लोकसभा, आता गोंदिया भंडारा लोकसभेमध्ये कोण उमेदवार आहेत काय आहेत तर ती जनता ठरवेलच की, आणि जनता काही एवढी अशिक्षित आहे नाही। तर सर्वात पहिलं डाऊट सर्वांचं हे आहे की बा EVMचा डाऊट आहे। हां, जर EVM जर हॅक झाली नाही तर नक्कीच म्हणतात की ज्या ठिकाणी काँग्रेस हारली त्यावेळेस EVM मध्ये गडबडी असते ना, काँग्रेस जिंकली तेव्हा ते कुठं हारली, जे मोठे मोठे राज्य आहेत तिथे काँग्रेस हारली बरोबर। आणि जे छोटे राज्य आहेत आता त्याच्यामध्ये तुम्ही असं डिफरन्शिएशन करणार की बाबा छोटे किंवा मोठे कसं का, आणि जेव्हापर्यंत काही राज्य जर हे लोक हरवताना दाखवतील नाही तर आम जनता काय बघणार आहे, हे प्रश्न ह्या मास्टर स्ट्रोक आहे। तर हे जे सर्व ज्या बाबी आहेत, छोट्या राज्यांमध्ये तुम्ही गेलेही हारलेही तरी त्यांना काही तेवढं फरक नाही, त्यांना मेजॉरिटी ज्या राज्यांमध्ये जेवढी जास्तीत जास्त मिळू शकते ते त्याची असं कसं म्हणू शकतो? मला सांगा, आता इथे जात असताना मला काय होणार आहे हे मला माहिती आहे का? नाही, बरोबर आहे। मग ते जे इलेक्शन होण्या अगोदर 400 पार कसे बोलू शकतात? कोणी असो, हे जनरल टेंडन्सी आहे। मी म्हटलं ना की मला इथे पुढे जात असताना काय होईल हे मीच सांगू शकत नाही। म्हणजे आपल्याकडे जेव्हापर्यंत म्हणजे अश्युरिटी राहत नाही कोणत्या गोष्टीची की मी असं हे नक्की करणार आहे बा, तर त्या विदाऊट अश्युरिटी कोणी आपण हे सांगू शकणार नाही ना की पुढे काय होणार आहे म्हणून। म्हणजे बॅलेट पेपरवर इलेक्शन झालंच पाहिजे। माझं म्हणणं एवढंच आहे सर्व, म्हणजे जर जनतेचं आवाहन आहे, काँग्रेस असो की भाजप असो, कुठल्याही ज्या एखाद्या याच्यामध्ये राज्यात काँग्रेस आहे, एखाद्या याच्यामध्ये भाजप आहे, पण जनतेचं जर आव्हान आहे, एवढं पूर्ण 140 करोड जनता आहे, तर याच्यामध्ये जनतेची ऐका ना तुम्ही एकदा। ठीक आहे, मोदी साहेबांना 400 नको, संपूर्ण सीटं त्यांनाच देऊन टाकूया आपण, काही हरकत नाही, पण एकदा जनतेचं ऐकून की बाबा बॅलेट पेपरने जर इलेक्शन घेतलं तर दूध का दूध पाणी का पाणी, हारेल ना काँग्रेस। समजलं का? हरवणारी कोण आहे? सार्वभौम कोण आहे? जनता आहे ना। जनतेचे सर्व नोकर आहेत हे। तर सर्वात पहिली गोष्ट आहे की आपण जनतेचं ऐकावं, आणि त्या हिशोबाने जर खरोखर भाजप जिंकली
तर मी स्वतः जनतेतलं एक आणि मी पण वोटर आहे ना, मी पण ते ग्राह्य धरेल की बाबा नाही खरोखर म्हणजे मोदी साहेबांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्यांना आपल्याला वोट द्यायला पाहिजे. म्हणजे लोकांची मानसिकता भाजप विरोधी आहे. भाजप विरोधी नाही म्हणत, मला म्हणणं हे आहे की जनतेच्या सरकार डाऊट जो आहे तो क्लिअर करायला पाहिजे. हा, जनतेचं डाऊट जी आहे जी सरकारमध्ये असेल, बरोबर आहे, आज राज्यातली सरकार असो की केंद्रातली सरकार असो, तर सरकारमध्ये जे आपण प्रश्न कोणाला विचारणार आहोत, आपण जिल्हा परिषदेत बसलोय, तर जिल्हा परिषदेचे मुखिया कोण आहेत, CO साहेब आहेत. आपले कुठलेही डाऊट्स कुठल्याही विभागाशी रिलेटेड असले तर आपण ती तक्रार घेऊन कोणाकडे जाणार आहोत, CO साहेबांकडे जाणार आहोत. त्याच हिशेबाने जनतेची आहे का, जनतेचं ऐकून ॲटलिस्ट एकदा बॅलेट पेपरवरती घेऊन बघा. हार आणि जीत ते त्यावेळेस जनता डिसाईड करून घे, ते डिसाईड करण्यासाठी आपण कोणी आहोत नाही. बॅलेट पेपर करा म्हणतात लोक इलेक्शन. बैलेट पेपर पर इलेक्शन करने के लिए कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन मेरे को ये बताओ कि EVM मशीन जो थी उसका नियोजन कौन से गवर्नमेंट में आया था? कांग्रेस गवर्नमेंट में. कांग्रेस गवर्नमेंट में ही आया था ना, और कांग्रेस ने ही देश में EVM लाई ना. नहीं, वो तब उस टाइम पे वो नहीं होता था, तब उस पे उंगली उठाना इतना आसान है. कितने अच्छे से उंगली उठा लिए, पढ़े लिखे व्यक्ति ने उंगली उठाया. अगर जनता को अगर इतना ये है तो चुनाव का बाइकआउट करती और दिखाती कि हम इसके खिलाफ है. लाई उसने और वो खुद अपने कपड़े पे उंगली उठा के बता रही कि 3 उंगलियां मेरी तरफ है. अब इधर आओ. अब आप पूछोगे कि खासदार कौन चाहिए हमको, तो हमको स्थानिक खासदार चाहिए गोंदिया भंडारी जिले का. अच्छा, है ना. उसमें कौन चाहिए फिर? उसमें गोंदिया भंडारी जिले में रहने वाला व्यक्ति चाहिए, वो चाहे मेरा दोस्त हो अर्जुन नागपुर है या नीलम हलमारे, कोई भी उम्मीदवार चाहिए. और आपके प्रश्न बताइए. इन्होंने बोले कि जो ईवीएम के बारे में आपको हमने बता दिए. अब बताते हैं हम आपको विकास. हाँ, गांव में शौचालय जो 10 साल पहले पैदा हुआ अब कितना बड़ा हुआ विकास, बताइए कितना बड़ा वो अभी दिख रहा है. जैसे कि शौचालय, घरकुल, धारा 370, राम मंदिर, किसान सम्मान निधि, और ऐसे कितने बताऊंगा मैं तो भी कम पड़ेंगे. महंगाई बेरोजगारी हमारे इसमें तो लग नहीं रही है. कोरोना में पूरा राशन, जब कोरोना में हमारी महंगाई बेरोजगारी नहीं दिखी, तो अभी ये तो सब बढ़िया काम कर रहे. कौन से मोर्चे निकल रहे हैं मेरे को बताओ महंगाई और बेरोजगारी के लिए, कहाँ निकले बताओ. पण ज्यावेळी काँग्रेसची गव्हर्नमेंट होती तेव्हा भाजपवालेच तर सिलेंडर घेऊन आंदोलन करायचे. बरोबर आहे ना, जनता ने बरोबर आहे ना, काही तो निर्णय बरोबर आहे ना. रीती राणींची आपल्याकडे कुठंतरी आपण जे याच्यामध्ये नाही, ते बघतोय clip सोडा. ते जे अशी जे DGP क्लिप्स आहेत है की नाही, DGP आता जे 430च्या सिलेंडर 1000 रुपये सिलेंडर जो झालेला आहे, कोणत्या एखाद्या गृहिणीला विचारून घ्या की तुला कसं वाटत आहे, तर तिथल्या त्या घराची स्थिती ती तीच सांगेल ना, ती गृहिणीच सांगणार आहे. पण सर्वात मोठी गोष्ट आहे की एवढे जे इन्स्टिट्यूट्स वगैरे जे झालेत आहे की नाही, आपण कुठल्याही पार्टी याच्या नाही बोलत नाही बरोबर, परंतु सर्वात मोठी गोष्ट आहे एवढे सारे एम्स आहेत, मग याच्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, एवढे सारे आपलं जे केंद्रीय संस्थान जे आहेत, हो ठीक आहे ना, हे जे एम्स वगैरे जे झालेले आहेत, हो ना दादा, एम्स वगैरे जे आहेत ते कुठल्या काळात झाले, आता झाले मोदी गव्हर्नमेंटमध्ये की काँग्रेसच्या काळात झाले? मोदी गव्हर्नमेंट किती झाले मोदी गव्हर्नमेंट मध्ये आता जे झाले, आता नाही हेच म्हणतो ना, एवढे आता एअरपोर्ट्स आहेत बरोबर, एअरपोर्ट मग डायरेक्टली मग ठीक आहे, नाही एअरपोर्टचं नवीनीकरण फक्त मोदीजींनीच केलं. नवीनीकरण नका म्हणू ना, सर्वात मोठी गोष्ट हे आहे की ज्या काळात आले, माझं म्हणणं काय आहे, ही बघा ना सर, हे जिल्हा परिषदेचे बिल्डिंग बरोबर आहे, कशी दिसत होती अगोदर, आता जिल्हा परिषदेचे जे एकदम आले बाहेरून एकदम त्यांनी चकाचक केलेलं, पण काम पण बनवलेलं कोणी आहे, सर्वात मोठी गोष्ट ही आहे. को जहाँ तक मेरे ख्याल से नॉलेज नहीं है, भारत की पहली रेल भी मोदी जी के आने के बाद ही बिछी है. ओके, अब हाँ तो ठीक है ना, नहीं विकास है तो बेचा कौन ने है, बेचा किसने BSNL देख, मेरे को बात बताइए, BSNL जो है क्या मुद्दा रहेगा फिर? काहे का, मैं तो भाजपा का आदमी हूँ. भाजपा मैं आपके जवाब देता हूँ. इस क्षेत्र के खासदार थे सुनील मेंढे जी. जी बिल्कुल, 5 साल बहुत अच्छा काम किया उनने पूरे जिले में. वही बताइए क्या काम किए? रोड, रास्ते, नाली, शौचालय जिसको मिलना चाहिए, क जो ग्राम पंचायत से यादी निकलती थी, गरीबों के नाम डलवाए, उनको घर दिलवाए. एक सांसद और उससे ज्यादा क्या कर सकता है अपने जिले के विकास के लिए. एयरपोर्ट अथॉरिटी में अभी आप एयरपोर्ट गए क्या? एयरपोर्ट का डेवलपमेंट देख रहे हो,
रेलवे का फ्लाइट चालू हो गई, नया रेलवे स्टेशन बना, गोंदिया के नया रेलवे स्टेशन का प्रस्ताव माननीय सुनील जी मेंढे जी ने लाए, उनके द्वारा वो कार्य चालू हो रहा है। अब जिले का विकास तो इसी को बोलेंगे। नई नई ट्रेनें चालू हुई, कल वंदे भारत से वो खुद आए गोंदिया। वंदे भारत इससे पहले तो नहीं थी। ठीक है, बताओ, आप ही बताओ, आपसे ही पूछ रहा हूँ। दिख रहा है उसका जवाब। हाँ, और लोगों को ये विकास दिख रहा है, और लोग वो जो जनता है ना वही बराबर सिक्का मुर्तब कर देंगी। 400 पार इस बार होईगा. म्हणजे कामं सगळे झाले सगळे नाही म्हणत मी म्हटलं जे त्यांच्या हातात होते ते झाले, ते कामं पूर्ण केले आहेत. राहिले कोणतं काम आता? आता त्यांना सांगून द्या. जर सुनील मेंढे हे ग्रामपंचायतमध्ये बसून अ ब क ड यादी फायनलाइज करत असतील तर त्यांनी संसदेत जायला नव्हतं पाहिजेत. त्यांनी नगराध्यक्ष पदच ठेवून सांभाळून नगर परिषदेचे घरकुल वगैरे मंजूर करायला पाहिजे होते. त्यांनी हे 5 काम सांगावे की ज्याच्यामधून शेतकरी, युवक, विद्यार्थी हे सुजलम सुफलम झालेले आहेत. रोड रस्ते बनवणे बद्दल सांगावा. रोड रस्ते बनवणे हा कोणताही आमदार आणि खासदार बनवू शकतो. त्यांनी एक उद्योग सांगावा की त्यांनी आणलेला आहे. उद्योगधंदे काय सुरू झाले? उद्योगधंदे, बेरोजगारी आणि काय प्रश्न? त्यांनी काऊन नाही सुरू ते सांगत होते की आम्ही त्यांनी नाही सुरू केलं म्हणून तर तुम्हाला आणले. हा तर हे करतील ना, तेही करतील. आता 10 वर्षात एखादा उद्योगधंदा गोंदियाला मोठा नाही आला असेल. 2 मैं आपके सभी प्रश्नों के जवाब सिर्फ एक शब्द में दे दूंगा. हाँ, 60 साल और 15 साल में फर्क रहता है. 10 साल और 15 60 साल. मान के चलो 15 साल, अपने अटल जी के भी 5 साल मिला देते हैं. नेहरू जी के बाद में किसी ने एम्स नहीं खोला, सिर्फ खोले तो अटल बिहारी जी वाजपेयी ने हिंदुस्तान में. उन्नति की गंगा तो यही बाहर है बीजेपी वाले. 60 साल में जो कांग्रेस ने बनाया वो बेचने का काम 15 साल में ये बीजेपी ने वालों ने किए हैं. एक हाथ भी बताना भैया, एक हाथ भी. काय विकलं? BSNL बेचे, एयरपोर्ट बेचे, एयरपोर्ट किसको अभी रेलवे मेरे को बताइए 15 लाख देने वाले थे, 2 करोड़ नौकरियां देने वाले थे, उसका क्या हो गया? और रोड रास्ते तो कोई भी बनाता है. टायर है जो घिस चुका है, इसके अलावा और कोई बात करेगा नहीं. कांग्रेस के पास एक अच्छा नेतृत्व तक के नहीं है अभी. सही बात. ज्या सीरमने या बीजेपीला चंदा दिला त्यांनाच यांनी लसीकरणाचा टेंडर दिला, दुसऱ्याला का दिला नाही? कोई ये क्यों नहीं बताता पूरे भारतवर्ष को, पूरे विश्व को वो खाली डोज दिया वैक्सीन, उसके माध्यम से आज जीवंत है लोग. ये बताना किसी को पसंद नहीं है. दूसरे कंपनी ने क्यों टेंडर दूसरे दिला देशों ने इसका विकसित करके नहीं दिखाया? क्यों भारत ही इसके लिए सक्षम था? अच्छे मुद्दे संसद में रखे, चाहे किसानों के हो, ओबीसी के हो. और आपको बताना चाहता हूँ, जब विधानसभा अध्यक्ष नाना भाऊ थे तो ओबीसी का ठहराव भी नाना भाऊ ने के लिए पहला पूरे देश का पहला ऐसा विधानसभा अध्यक्ष है कि उन्होंने ओबीसी का आरक्षण का, जनगणना का उन्होंने ठहराव लिया और खुद ने पारित किया. केंद्र में भेजने के बाद ओबीसी पे अन्याय किया गया, ये सबसे बड़ी बात है. बरं, आता भारतात सगळ्यात जास्त ओबीसी समाज आहे, मान्य करता ना? काँग्रेसवाले जसं राहुल गांधी हे भाषणांमध्ये म्हणतात की जर काँग्रेसची सरकार आली तर आपण ओबीसींना त्यांचं आरक्षण, त्यांच्या हक्काचं आरक्षण देऊ. आजही मोठमोठ्या मंत्रालयामध्ये सचिव जे आहेत ते ओबीसी समाजाचे त्यांनी सांगितले फार कमी आहेत. मग ओबीसी समाजाकरिता ओबीसीची हे सचिव आत्तापासून कमी आहेत का? पहिले तुम्ही पडताळणी करा, जांच करा कशी की पूर्वीपासूनच गड्डा आहे. ओबीसीची आणि जनगणना तो गड्डा आता भरणं चालू आहे म्हणजे ओबीसींना घेणं चालू आहे. आता गड्ढा भरना चालू है कि ओबीसींना गड्ढ्यात भरना चालू है? नाही, तसा नाही. तुम्ही काही म्हणून राहिले. जो ओबीसी थे वहाँ पर उनको रैंकिंग नहीं थी, लेकिन वो आज से नहीं थी ना. पण भाजपा ने थोडी ना वो की. हां, 2 मिनिटं. आता तुम्हाला माहित असेल गोंदिया जिल्ह्यात पोलीस भरती निघाली होती. फक्त मराठासाठी आणि मुस्लिमसाठी तिथे आरक्षण होता. ओबीसी साठी नाही, एसटी साठी नाही, एनटी साठी नाही, एसबीसी साठी नाही. ही किती शोकांतिका आहे आपल्या समाजाची. आणि मधात शिक्षक भरतीमध्ये सुद्धा ओबीसींच्या जागा एक्सेस दाखवण्यात आले होतं. नाही आहे, याची आयडिया नाही आहे. नाही बरं, ओबीसीची जनगणना व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे ना. आम्ही स्वतः ओबीसी आहोत. हां,
व्हायला पाहिजे. मग तुमचा भाजप पक्ष असं ठसकून सांगत नाही की ओबीसी जनगणना व्हायला पाहिजे, आम्ही जनगणना करू सर्व इथे? डाटा उपलब्ध है. मग डाटा उपलब्ध आहे तर डाटा देत काऊन नाही? जिल्हा परिषदचे अभी इलेक्शन आप जिला परिषद में जितने पदासीन पदाधिकारी है आप सब निकाल लो, कितने वहाँ पे ओपन कैटेगरी के और कितने ओबीसी है, आप निकाल लीजिए. चलिए. ओपन कैटेगरी के होंगे, यानी ओबीसी कैटेगरी पे होंगे, लेकिन वो ओपन जगह पे निवडणूक चुन के आए हैं. ठीक है, उन्होंने जब सुप्रीम कोर्ट ने इनको एम्पेरिकल डाटा मांगे तो फिर केंद्र सरकार ने क्यों नहीं अरे दिए? तो भाई मनमोहन सिंह जी के पास भी एम्पेरिकल डाटा था, तभी घोड़ा हो चुका था. तब 2015 में ओबीसी आरक्षण के हिसाब से इलेक्शन हुए. 2021-22 में जब जिला परिषद के इलेक्शन हुए तब वहाँ पे जनरल इसमें ओबीसी के आरक्षण पे स्टे ला के गया. सुप्रीम कोर्ट ने एम्पेरिकल डाटा मांगे तो इन्होंने दिए नहीं, क्योंकि बीजेपी को लगता नहीं कि ओबीसी जागरूक होना चाहिए और ओबीसी को आरक्षण मिलना चाहिए. बरोबर. इससे एक अराजकता का माहौल फैलेगा. अगर कोई मुद्दा ही नहीं है, इतनी योजनाएं आई है भैया, पब्लिक को बेनिफिट मिल रहा है, पब्लिक खुश है. आप खुद सर्वे करिए, आपको पता चलेगा. ये तो हम राजकारणी लोग हैं, हम तो अपना अपना बताएंगे. एक जमाना था जब कांग्रेस की लोग स्पीच सुनते थे और कन्वर्ट होते थे, लेकिन आज की उनकी स्पीच सुनते हैं तो लोग सही में बीजेपी में कन्वर्ट हो जाते हैं. कल का ही हमारे जो स्टार प्रचारक है वो कांग्रेस के नेतृत्व है. स्टार प्रचारक वो जहाँ पर भी जाते हैं वहाँ भाजपा जीत जाती है. अभी राहुल जी का कल का ही आपने स्पीच सुनना चाहिए था, जहाँ पर वो शक्ति का विनाश करने की ओर अग्रसर हो रहे थे. शक्ति कौन? नारी शक्ति का विनाश. नहीं, वो बोल रहे ईवीएम की शक्ति. जब ईवीएम की शक्ति, अच्छा कर्नाटक में तो वो रेवंत रेड्डी ने राजीनामा देना चाहिए. वहाँ चुन के आए तो वहाँ उनकी सरकार बनी तो वो ये स्टेट नहीं है. केरल में उनकी गवर्नमेंट नहीं है. राहुल जी केरल से चुन के आए, वहाँ से राजीनामा देना चाहिए ना. हाँ, तब चुन के वो ईवीएम नहीं थी क्या? वो ईवीएम नहीं था वहाँ. ईवीएम केरल में ईवीएम नहीं था. केरल में वो चुन के आ गए. साउथ में उनके राज्य जहाँ पर अन्य भी ये है, पश्चिम बंगाल में अन्य पार्टी का शासन है, तब वहाँ जसं जसं आता ही चहा थंडी होत आहे तसं तसं इथलं वातावरण आता तापत आहे. त्यामुळे आपण जास्त काही बोलणार नाही. आपण सगळ्यांनी सर्व लोकांचे जे मत आहेत, कुणाला महाविकास आघाडी पाहिजे, कुणाला महायुती पाहिजे, दोघांनी आपापले मत या ठिकाणी प्रकट केले आहेत. आणि आपण सुद्धा शेवटपर्यंत ही आजची जी हे चर्चा आहे आपण ऐकली, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद. आपण पुन्हा नवीन एक व्हिडिओ घेऊन लवकरच आपण सगळ्यांच्या समोर सादर होणार. थँक्यू.